हाय, मी नीतू. आज मी बनवलेले आहे मूग पालक वडे. आहा, काय मस्त लागते. मला तर हे बनवताना आणि खाताना अकोल्याचीच आठवण झाली. कारण की मी तिथे शिकत होती, तर तिथे एक कॅन्टीन आहे. PDKV अकोला इथे शिकत होती, तर तिथे कॅन्टीन आहे. तिथे मूग पालक वडा एवढा छान मिळतो आणि समोसा पण मिळतो आणि कचोरी पण मिळते. पण मला समोसा आवडत नाही आणि कचोरी एखाद्या वेळेस खायची. पण मूग पालक वडा आणि त्यावर मध्ये सॉस, आहा हा, ती हिरवी चटणी मस्त लागायची. तर स्टोरी तर समोर सांगते. ते त्यासाठी घेतलेली आहे मी मुगाची डाळ 1 ते 1.5 कप घेतली. 2 ते 3 पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घेतली आणि 4 ते 5 तास भिजत ठेवली होती. आता तो व्हिडिओ काही मी शूट केला नाही. आता 4 ते 5 तासानंतर त्यामधलं पाणी उपसून घेतलं आणि चाळणीवर निथळायला ठेवली. पाणी निथळायला ठेवली. पाणी निथळूनच पाहिजे आपल्याला. नंतर इथे मी करून घेतलेला एक वाटण, त्यामध्ये घेतलेला आहे 10 ते 12 लसणाच्या कळ्या, थोडंसं जिरं आणि संभाराच्या काड्या आणि 5 ते 6 किंवा 7 ते 8 मिरच्या आपल्या अंदाजाने. तिखट किती पाहिजे, किती क्वांटिटी आहे त्यानुसार. इथे पाणी न टाकता मी वाटून घेतलं. आता एक महत्वाचं, ह्या गोष्टी या वड्यामध्ये गेल्याशिवाय चवच येत नाही. तर हे आहे धने, साबुत धने. एखादी चम्मच मी साबुत धने घेतले आणि ते खलबत्त्यामध्ये ठेचून घेतले. तुम्ही मिक्सरलाही फिरवू शकता, पण माझं मिक्सरचं भांडं भरलं होतं, त्यामुळे मग मी खलबत्त्यात ठेचून घेतलं. मस्त बारीक होतात. बारीक नसेल होत तर थोडेसे तव्यावर हलकेसे भाजून घ्या. इथे मी थोडीशी सोप घेतली, 1 ते 1.5 चम्मचच्या जवळपास सोप टाका. अगदी मस्त लागतात वडे आणि ते पण ठेचून घेतलेलं आहे. आता एका पातेल्यामध्ये जे आपण वाटण करून घेतलं ते टाकून घेऊ. वाटणाची आता सध्या गरज नव्हती, पण मला याच मिक्सरच्या पॉटमध्ये डाळ फिरवायची आहे, त्यामुळे मी मिक्सरचा पॉट खाली करून एका भांड्यामध्ये टाकून देते. कारण की छोट्या भांड्यामध्ये लवकर बारीक होईल. मोठ्या भांड्यामध्ये थोडीशीच डाळ बारीक करायची आहे, त्यामुळे ती बारीक होणार नाही, त्यामुळे सांगत आहे. आता जी डाळ आपण ठेवलेली होती पाणी निथळत, त्याचे 4 भाग केले आणि त्यामधला एक भाग मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून पाणी न टाकता फिरवायची. थोडीशी बारीक करून घ्यायची, कारण की यामुळे थोडी बाइंडिंग येते आणि बेसन आपल्याला जास्त वापरावं वाटत म्हणजे लागत नाही. साबूत डाळ आहे ती तशीच राहू द्यायची. मस्त लागतात वडे त्यामुळे ती मूग पालक वड्याची जी चव आहे ना, ती वेगळीच येते. सो हे बघा, बारीक करून घेतलं एक भाग आणि तो त्या वाटणामध्ये टाकून घेतला आणि नंतर जे धने होते बारीक केलेले ते टाकले. सोप होती खलबत्त्यात ठेचलेली ती सुद्धा टाकली आणि आता आपल्याला टाकून घ्यायची ती डाळ. पाणी निथळलेलंच आहे, बघू शकता तुम्ही. पाणी निथळलं पाहिजे, हे महत्वाची स्टेप आहे. पाण्याभरली डाळ तुम्ही घेऊ नका. पहिलेच आपण पालक टाकतो तर त्यामुळे पाणी सुटते. आता भरपूर असा सांबार आणि 2 ते 3 लंबे स्लाइस केलेले कांदे, लांब लांब पातळ स्लाइस केलेले आहेत. तुम्हाला असे दिसत आहे, पण पातळ स्लाइस आहे. चवीनुसार मीठ. आता यामध्ये टाकायची आहे हळद. इथे मी हाफ टीस्पूनच्या जवळपास हळद घेतली. 1 टीस्पूनच्या जवळपास तिखट घेतलं. अंदाजाने टाका, कमी जास्त असं. धने पावडर घेतलं हाफ टीस्पून आणि नंतर स्वच्छ धुवून पाणी एकदम सुकवून बारीक केलेली पालकचे पानं घेतले. त्याच्या दांड्या बिलकुल वापरलेल्या नाहीये, पानच घ्यायचे त्याचे. ही खूप महत्वाची स्टेप आहे. नंतर मग इथे कढीपत्ता बारीक करून टाकलेला आहे मी. 2 चमचे इथे तांदळाचं पीठ, यामुळे छान असा क्रिस्पीपणा येतो वड्याला. नंतर इथे बेसन ऑफकोर्स, तर इथे एक 3 चमचे मी इथे पहिल्यांदा घेतलं आणि नंतर लागलं तर नंतर वापरायचं. एकदम एका वेळेस भस्कन टाकू नका. नंतर हे आता हाताने चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघा इथे सगळं मिक्स करून झालं आणि आता एक बॉल बनवून बघायचा. तर थोडंसं बाइंडिंगला त्रास जात होतं, म्हणजे लहरत होतं, त्यामुळे पुन्हा 1 चमचा बेसन पुन्हा टाकलं. आता तुम्ही असंच टाका, तुम्हाला लागतंच टाका, एका वेळेस नका टाकू, नाहीतर मग ते वडे चांगले लागत नाही. आता एखादी चम्मच टाकलं आणि पुन्हा चांगलं मिक्स करून घेतलं. तर बघा आता मस्त छान अशी बाइंडिंग येत होती आणि चांगले असे बॉल तयार होत होते, म्हणजे लहरत नव्हते. हे बघा. तर हे जेव्हा आपण बॅटर भिजवतो, पालक असल्यामुळे लहरते लवकर, त्याला पाणी सुटते, त्यामुळे अशा प्रकारचे पटापट बॉल करून तळून घ्यायचे, म्हणजे बॅटर भिजून नाही ठेवायचं म्हणण्याचा अर्थ. तर हे बघा, आता इथे मी लिंबूच्या आकारापेक्षा थोडे जास्त असे मोठे साईज घेतलेला आहे आणि ते बॉल तयार करून घेते आणि लगेच तळून घेतले. जर बाहेर कॅन्टीनवर असेल तर याच्यापेक्षा मोठे वडे असतात, आपल्या घरचे आहे ते छोटे छोटे बनवले. इथे बघा तेल तापून झालेलं आहे. आता तेल असं ठेवायचं की जसं नॉर्मली आपण जे तळतो ना त्या प्रकारचं, एकदम थंड नाही किंवा खूप गरमही नाही, कडकडीत. तर हे बघा, अशा प्रकारे बॉल्स घेतले. पाण्याच्या हाताने तुम्ही तयार करून घ्या. नंतर इथे 2 ते 3 बॉल तेलामध्ये टाकले. एकदम खूप एका वेळेस टाकू नका. आता लगेच टाकलं
की अगदी सेकंदामध्ये हे हलवून घ्यायचे आणि दुसरी साईड सुद्धा अशीच पटकन सेकंदामध्ये तळून लगेच 20 ते 25 सेकंदात पटकन असं काढून घ्यायचे आहे. याला खूप वेळ तळायचं नाही, ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. खूप जर तळत बसले तर मग जेव्हा आपण वडे थापतो तर ते वडे जमणार नाही, तुकडे पडणार आणि मग ते काही मजा येणार नाही. तर पण अशाच प्रकारचे वडे करा, म्हणजे ते जी चव येते ना ती याच पद्धतीने येते, म्हणजे छान लागते. तर हे बघा पटापट काढून घ्यायचे आणि तो जो वडा दिसत आहे ना तेलामध्ये, तो स्टार्टिंगलाच टाकलेला होता आणि तो जास्त तळला गेला आणि तो शेवटी जेव्हा मी तळला ना तो तुटला. तर म्हणून जास्त वेळ तळायचे नाही, हलकेसे फक्त टाकल्यानंतर सेकंदामध्ये याला काढून घ्यायचे. आणि अशा प्रकारे सर्व तर वडे अशा मी इथे प्रकारे वडे तळून तळून ठेवा. घेतलेले नंतर आहे, जेव्हा एक तुम्हाला वेळचे गरम राहिलेले गरम आहे. खायचे असतात आता तेव्हा हे जे मग आहे ना याला चपटे गरम करून असताना हे तळायचे. थापायचे. आता तुम्हाला जर हे आणि असं कठीण हे कसं वाटत आहे, असेल की याचं बॅटर खूप जास्त सारे वेळ वडे एकदा तळून नंतर एका वेळेसच पुन्हा थापून असे तळायचे, तर हे कठीण वाटत असेल तर 2 ते 3 वडे जेव्हा आपण स्टार्टिंगला तळतो हलकेसे गोळे तळतो, त्याच्यानंतर काढले की लगेच पॉलिथिन घ्यायचा, त्यावर ठेवायचं, दुसरा पॉलिथिन वरून ठेवायचं, ते हाताने चपटा करायचं म्हणजे पोळपाटावर ठेवून आणि मग हे ते वडे पुन्हा तळून घ्यायचे. असं जर तुम्हाला कठीण वाटत असेल तर, नाहीतर मग असे सगळे वडे तळून अशा प्रकारे हलकेसे गरमच आहे आता पण अशा प्रकारे थापून घ्यायचे आपल्या तळ हाताच्या गादीने आणि असे तळून घ्यायचे. आता असं काही विशेष नाही की याला असा गोलच शेप आला पाहिजे वगैरे, थोडाफार स्कॅटर झाला तरीही चालते. नंतर मग हे बघू शकता तुम्ही, मस्त दिसत आहे ना. तर आता सुद्धा तेल मस्त असं तापलेलं आहे. तर एका वेळेस मी 2 वडे तळणार आहे, म्हणजे एक खूप सारे नाही टाकायचे, टाकल्यानंतर लगेच हलवू पण नका, तुटू शकतात. त्याला थोडंसं सेट होऊ द्यायचं, नंतर दुसरी साईड सुद्धा पलटवून छान असं तळून घ्यायचं आहे. बघू शकता कलर मस्त आलेला आहे आणि एक नंबर झाले होते. तर बघा कलर एक नंबर आलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि खूप जास्तही याला ब्राऊन करण्याची गरज नाही, कारण की तेलातून काढल्यानंतर सुद्धा हलकेसे गरम राहतात, नंतर मग पुन्हा त्याला कलर येतो. आणि हे बघा अशा प्रकारे सर्व वडे मी तळून घेतले. यासोबत हिरवी चटणी किंवा या वडा जे आहे ना याच्यामध्ये असं सॉस टाकायचं तोडून, आणि हिरवी चटणी मस्त लागते, नक्की करून बघा. आणि खरंच खूप छान लागते, बाहेरचे खाल्ल्यापेक्षा तर घरचे खूपच बेटर आहे, एकदम सोपं आहे. नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. पण चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून जा आणि बेल आयकॉन सुद्धा दाबा, हाईपची बटन सुद्धा दाबा. बाय बाय.